विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरजजी मांढरे, प्रशासक महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे विद्याधर अनास्कर, चेअरमन ॲग्रिकल्चर कमिटी बॉम्बे चेंबर्सचे राजेजी, नेचर ग्रोथ इस्रायलचे प्रतिनिधी चेतन डेडियाजी, महाप्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्राचे देवदत्त रोकडेजी, झोनल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र डॉक्टर जावेद मोहनवीजी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, संचालक कृषी रफिक नायकवाडी, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, संजय काचोळे, सुरज अतुल मारणे, डॉक्टर अविनाशजी पोळ, पाणी फाउंडेशनचे, तसंच श्रीयुत प्रसून अग्रवाल, CMO M2 लेबो भारत प्रायव्हेट लिमिटेडचे, त्याचबरोबर उपस्थित कृषी विभागाचा सगळा आमचा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, ज्यांचा सत्कार आला ते सगळे सत्कार मूर्ती, तसंच माझ्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी बंधू भगिनी आणि ज्यांच्याबरोबर सामंजस्य करार झालं ते सगळेच आमचे सहकारी आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर एका वेगळ्या दिशेने आपण पुढे जावं अशा प्रकारचे आम्ही सगळ्यांनी ठरवलं. आता देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथराव शिंदे आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. लोकांनी प्रचंड बहुमताने आम्हाला सगळ्यांना निवडून दिलंय आणि केंद्रामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान हे मध्य प्रदेशचे अनेक वर्ष, माझ्या माहितीप्रमाणे 13 वर्ष मुख्यमंत्री होते आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कृषी विकास दर मध्य प्रदेशमध्ये त्यांचा वाढला आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावर आता जबाबदारी टाकलेली आहे आणि त्यांनाही ह्या विभागामध्ये खूप काही करून दाखवण्याची मनापासूनची इच्छा आहे. आज आता ही जबाबदारी आम्ही माणिकराव कोकाटेंच्यावर, रस्तोगींच्यावर, सूरजजी मांढरेंच्यावर सोपवलेली आहे. आत्ता तुम्ही बघितलं, वेगवेगळी भूमिका मांडत असताना, वेगवेगळे विषय मांडत असताना हे जे काही ॲग्री हॅकेथॉन हे आपण पुण्यामध्ये करू इच्छितोय. मी पहिल्यांदा जिल्हा घेतलाय, आम्ही राज्यामध्ये पे लागू करणार आहे टप्प्याटप्प्यानी, परंतु हे सगळं करत असताना आपल्या पुणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की जिथं डोंगरी भाग पण आहे, जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल हा सगळा डोंगरी पट्ट्यामध्ये येतो सह्याद्री. त्याच्यामध्ये काही भाग असा आहे की जो सुरुवातीला आपल्याकडे पाऊस पडत नाही, रब्बीमध्ये त्या ठिकाणी पाऊस पडतो. तालुका, बारामती तालुका, दौंड तालुक्याचं साधारण गणित तसं आहे. सगळं धरणं तुमच्या माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पण त्या धरणाचं मोठ्या प्रमाणावर पाणी तुम्हाला, मला, पुण्याला आणि पिंपरी चिंचवड मी अनेक तो शेतकरी तुम्हालाही मी आज सांगेन की मी ज्यावेळेस राजकारणात आलो 90 साली त्यावेळेस आपल्या पुण्याला पाणी लागत होतं 5 TMC पिण्याकरता आणि आपल्या पिंपरी चिंचवड लागत होतं साधारण 1.5 TMC पिण्याकरता, म्हणजे मॅक्झिमम 7 TMC पाणी लागायचं. आज दोन्ही शहरं मिळून लोकसंख्या एवढी वाढली, 30 TMC पाणी आता दोन्ही शहराला प्यायला जातं. पवना, वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर. आज पाणी कुणाचं कमी झालं? माझ्या शेतकऱ्याचं कमी झालं. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या काही समस्या आहेत, राज्यकर्ते कुणी असले तर पहिलं पाणी प्यायला माणसांना, दुसरं आम्ही बदललं, दुसरं इंडस्ट्रीला होतं ते आता मागे घेतलं, शेतकऱ्यांना दिलंय आणि तिसऱ्या इंडस्ट्रीला दिलंय की ट्रीटमेंट केलेलं पाणी STPचं किंवा आणखी काही प्रक्रिया केलेलं हे इंडस्ट्रीला द्यायचं, अशा प्रकारचं धोरण हे राज्य सरकारने स्वीकारलेलं आहे. आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्याचं प्रशासन आणि कृषी विभागाच्या वतीनं कृषी क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्यासाठी हे तयार करण्यात आलेलं दिशा कृषी उन्नतीची 2029 आपण 5 वर्ष टार्गेट ठेवलेलं आहे आणि या पंचवार्षिक आराखड्याच्या शुभारंभाच्या निमित्तानं खरं तर आपण सगळे जमलोय. अनेकांशी करार आपण केलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक उद्योजकांचं, संशोधकांचं, तंत्रज्ञानांचं, माता भगिनींचं, युवकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं
दिशा कृषी उन्नतीची 2029 या पंचवार्षिक आराखड्याचं खऱ्या अर्थाने उद्घाटन झालं असं जाहीर करतो पहिल्यांदा। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण केवळ लक्षांक आणि आकड्यावर भर देणार नाही, कुठल्याही गोष्टीचं टार्गेट असलं पाहिजे ते आपण ठेवलंय, पण नुसतं त्याच्यावर भर नाही तर आपल्या जिल्ह्यातल्या कृषी क्षेत्राची बलस्थानं काय आहेत आणि उणीवा काय आहेत त्या ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करून त्याच्यावर वैज्ञानिक आणि व्यावहारिक असा पंचवार्षिक आराखडा आपण तयार केलेला आहे। जग फार पुढे चाललेलं आहे, एआयचा वापर प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतोय, सगळ्या क्षेत्रामध्ये होतोय, असं कुठलं क्षेत्र राहिलेलं नाहीये। आपल्यालाही त्या रस्त्याने विचार करावाच लागेल, आपण केलाय। यंदाच्या अर्थसंकल्पात आम्ही 2 वर्षाकरता 500 कोटी रुपयाची तरतूद कृषीला केली आहे, परंतु मी मगाशी सकाळी 9 ते 11 आमची दुसरी एक मीटिंग झाली, माणिकराव, मी आणि आमचे रस्तोगी सूरज मांढरे असे बरेच जण, पवार साहेब, आम्ही सगळेजण तिथं होतो आणि त्याच्यामध्ये ऊसाचं पण आपण इथं घेतलेलं आहे। आपण जी पिकं घेतलीत, ऊस, स्ट्रॉबेरी, केळी, अंजीर असे वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतलेली आहेत। त्याच्यात ऊस हे तसं बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातलं महत्त्वाचं पीक, सगळेजण ओरडत असतात ऊसाला। एकंदरीत पाण्याच्या वापरापैकी राज्याचा 70% पाणी ऊस पीक घेतं, 70%, आणि राहिलेल्या 30% पाण्यामध्ये बाकी पिकं आहेत। इव्हन भातासह, त्याला काही पॅडी म्हणतात, काही धान म्हणतात, काही भात म्हणतात, अशी साधारण आपली परिस्थिती आहे। पाण्याच्या मर्यादा आहेत, जेवढ्या धरणाच्या साईट होत्या तेवढ्या सगळ्या संपलेल्या आहेत। आता मी परवा साताऱ्याच्या दौऱ्यावर होतो, तिथे एक 16 धरण आपल्याला 4.5-5 TMCचं मिळालेलं आहे, त्याचाही आता आम्ही सर्वे सुरू केलेला आहे। त्याच्यामुळं किंवा पश्चिमेकडे पडणारं पाणी ते पण पूर्वेकडे आणायचं, पश्चिमेकडे पडलं की ते समुद्राला जातं, त्याच्याऐवजी नाशिकचं पाणी तिकडून अलीकडे घ्यायचं आणि अलीकडे आपल्याला जायकवाडी असेल, तिकडं माजलगाव असेल, तेरणा असेल, येलदरी असेल, सिद्धेश्वर असेल, तिकडची जी धरणं आहेत तिकडं ते वळवायचं। तसंच आपल्याकडे पण जे पाणी, आता तुम्ही म्हणाल की अजित पवार 7 TMC पाणी आता 30 TMC जायला लागलं, पुढेही वाढत राहणार लोकसंख्या, त्याकरता मुळशी धरण टाटाकडे वीज तयार करतात पाण्याची, ठोकरवाडी धरण टाटाकडे वीज तयार करताची। त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती ना, ब्रिटिशांच्या काळामध्ये एवढा पाण्याचा वापर नव्हता, लोकसंख्या 35 कोटी होती, आता आपण 140 कोटी गेलोय, चौपट लोकसंख्या वाढवली। त्याच्यामुळं आपल्याला ते पाणी आता वीज तयार करायच्या ऐवजी आता ते पाणी माणसांना प्यायला द्या, त्याच्याऐवजी सोलरवर वीज तयार करू, कोजनवर वीज तयार करू, त्याच्याऐवजी न्यूक्लिअरवर वीज तयार करू, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मार्केटमध्ये आलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये त्याच्यातून आपण वीज तयार करू शकतो। सोलरला तर आम्ही अग्रक्रम दिलेला आहे, सूर्यप्रकाश आपल्याकडे भरपूर आहे, अशा गोष्टी आम्ही करतोय। आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा आज आपल्या दिशा कृषी उन्नतीची हा जो आराखडा आहे त्याचा केंद्रबिंदू आहे। प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याचा सहभाग। मगाशी पण मी ऐकत होतो, ज्यावेळेस चेतन डेडिया बोलले, काय बोलले की इस्रायलला ते सक्सेस झालं, इस्रायल सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि शेतकरी मनापासून त्याच्यामध्ये अंग झोकून त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून तिथं ते सगळं शक्य झालेलं आहे। आत्ताच मी विचार करत होतो, शेतकऱ्याचं तिथं योगदान मोठं आहे। आपल्या पण मध्ये 72 शेतकरी आहेत, काही मगाशी माणिकरावांनी अंजिराचा उल्लेख केला, काही शेतकरी अंजिरामध्ये इतका पैसा कमवतात, त्याच्यामध्ये माझ्याही बारामतीमध्ये दीपक म्हणून एक शेतकरी आहे, 7 एकर त्याचे अंजीर आहे, अतिशय चांगला पैसा कमवतो। म्हणजे आता आपल्याकडे पूर्वी द्राक्ष ठराविक होती, आता इतकी द्राक्षाची व्हरायटी आलेली आहे आणि जगाचं मार्केट कसं मिळेल हा प्रयत्न माझा शेतकरी करतो। पुढं आम्ही राज्यामध्ये द्राक्ष बागायतदार संघ, डाळिंब संघ, जे काही संघ आहेत वेगवेगळे, त्यांचाही उपयोग करून घेणार। आणि आत्ताच मला वेगवेगळे मान्यवर सांगत होते की दादा काम करायला मनापासून त्या ठिकाणी आम्हाला जरूर त्या ठिकाणी बोलवा आणि आम्ही त्याच्यामध्ये आमचं स्वतःचं योगदान द्यायला केव्हा। अनेक मान्यवरांनी मगाशी राजन राजे पण मला म्हणाले की दादा तुम्ही मुंबईमध्ये बोलवा। आम्ही आता माणिकराव आणि आम्ही
रस्तोगी सगळेच ह्याच्यामध्ये जास्त लक्ष ठेवायचं ठरलं. शासन पाठीशी पाहिजेत, शासन पाठीशी राहील, मी हा शब्द तुम्हाला देतो, तुम्ही काळजी करू नका. त्यामध्ये देवेंद्रजींना पण ह्याची आवड आहे. मी मुळात शेतकरी, आजही मी काय व्यवसाय, मी शेतकरी माझा व्यवसाय लिहितो. आजही माझी शेती आहे, तुम्हाला अनेकांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं मगाशी कुणीतरी उदाहरण बोलताना दिलं, त्याच्यामध्ये अजिंक्यचं दिलं. त्याचबरोबर माझे वडील शेती करतात म्हणून तिथं सांगितलं. त्याकरता हे सगळेजण बहुतेक शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत माझ्यासहित. त्याच्यामुळे शेतकरी ही आमची जात आहे, दुसरी कुठली जात आम्हाला माहिती नाही. त्या संदर्भामध्ये आपण जो काही आराखडा तयार केलेला आहे, जो मागाशी प्रेझेंटेशन दिलं आहे, मी पुन्हा त्याच्यामध्ये सांगत बसत नाही. पण 5 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंतच आपल्याला अर्ज करायचे. 15 मेला त्याची छाननी आणि 1 ते 3 जूनला त्याचं आयोजन. आणि ह्यामध्ये नवीन जे ड्रोनच्या संदर्भातलं जे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम चालतं किंवा AIचा वापर मोठ्या प्रमाणावर चालतोय, ह्या पुणे कृषी हॅकेथॉनमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञानाचा तांत्रिक विषयाचं विभागले गेले आणि ह्या सगळ्याचा उपयोग आपण त्याच्यामध्ये आपलं राज्य सरकार सहभागी आहे, कृषी विभाग सहभागी आहे, कृषी महाविद्यालय पुणे सहभागी आहे, MCCIA, BCCIA, नेचर ग्रोथ, इस्रायली, त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट, TCS, IMET आणि MPKV, त्याच्यामध्ये पाणी फाउंडेशन, खूप चांगले लोक ह्याच्यात आले. कदाचित आजच्या कार्यक्रमाच्या नंतर अजून ज्यांना माहिती मिळेल ते आणखीन त्याच्यामध्ये सहभागी होतील. त्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. ह्याच्यामध्ये मराठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं कृषी उत्पन्न निर्यात सल्ला केंद्र, ह्याच्यामध्ये अतिशय उत्तम काम उमेशचंद्र सारंगींनी केलं. ते आता रिटायर झालेले त्या केंद्र रस्तोगी सांगत होते, माणिकरावांच्याही मनामध्ये एक कमिटी करायची, त्या कमिटीचं पण अध्यक्षपद हे उमेशचंद्र सारंगीला त्या ठिकाणी द्यायचं आणि त्यांचाही पुरेपूर उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे. शेवटी जे ह्या क्षेत्रामध्ये अतिशय नावाजलेले, अतिशय त्यांचं योगदान मोठं आहे, ह्या सगळ्यांची मदत एकंदरीत राज्याच्या कृषी विभागाला पुढे नेण्याच्या करता, त्याच्यामध्ये मोठे बदल करून घेण्याच्या करता आपण करतोय. आज तुम्ही जिल्ह्यातल्या, तुम्हाला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपली मजबूत आहे, त्याच्यामध्ये क्रॉप लोन 0% व्याजाने देतं. यंदा बँकेला 75 कोटी रुपये नफा झाला. MSC बँकेला नफा 650 कोटी रुपये झाला. स्वतः अनासकर पण आपल्याच पुण्यामध्ये राहत आहेत, त्यांच्या हातात प्रशासकाची जबाबदारी आहे. त्यामुळं कुठलाही एखादा नवीन गोष्ट करताना निधीची उपलब्धता ही फार महत्त्वाची असते आणि ती आपण उपलब्ध करून देऊ. फक्त घेतलेला निधी त्याच कामाच्या करता खर्च केला पाहिजे. आज माझ्या राज्यातलं पंतप्रधान मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना गेले 10 वर्ष मोठ्या प्रमाणावर आत्महत्या वाढत असताना दिसलं. त्याच्याकरता उचलतील ह्याला मदत त्या ठिकाणी केलेली आहे. पण जोपर्यंत स्पर्धेच्या माझा शेतकरी उतरत नाही, त्याचं उत्पादन वाढत नाही, त्याचा खर्च कमी होत नाही, त्याकरता आपण AIचा वापर करतोय. त्याच्यामध्ये AIचा वापर करत असताना सकाळी त्यामध्ये सिद्ध झालेलं आहे, उत्पन्नामध्ये वाढ ते 50% होते जर आपण वापर केला. त्या संदर्भामध्ये मातीची सुपीकता सुधारते. आज आपण पाणी देतो, जास्त पाणी देतो, आज आपण खत देतो, त्या पिकाच्या प्रमाणापेक्षा जास्त देतोय, त्याची गरज नाही. त्याच्यामुळे क्षारयुक्त जमिनी आपल्या होत आहेत, जमिनी चोपण होत आहेत, ही अवस्था आहे. त्याकरता तुम्हाला जसं जेवताना जेवढं जेवण पाहिजे तेवढंच तुम्ही घेता. जास्त जेवण झाल्यानंतर काय होतं, तशा पद्धतीनं पिकाला जेवढी गरज आहे तेवढंच पाणी त्याच्यातनं द्यायचं आहे आणि ते मशीन तुम्हाला सांगणार की इथं एवढं पाणी द्यायचं आहे.
पिकाला जेवढी गरज आहे तेवढंच लिक्विड खत द्यायचं आहे. आज जो कॅन्सर आणि बाकीचे प्रमाण वाढलेलं आहे त्याच्या संदर्भातली ही औषधं, कीटकनाशक, ही जी काय आपण औषध वापरतो त्याचाही दुष्परिणाम होतोय. त्याच्यातनं पण आपला माल परदेशात जात नाहीये. ते तपासतात, ते म्हणतात, त्या काट मारतात की हा भाजीपाला नको, ही फळं आम्हाला नको, भारताचं आम्हाला त्या बाबतीमधलं कुठलंच नको. त्याकरता आपल्याला एकंदरीत जगाची काय मागणी आहे, देशाच्या ग्राहकांची काय मागणी आहे आणि पण काय केलं पाहिजे, ह्याकरता हे क्लस्टर केलेलं आहे. मला एका गोष्टीचा अनुभव आहे. शेतकऱ्यांना एखादी गोष्ट पटवून दिल्यानंतर शेतकरी ती आत्मसात करतो. मग शेतकरी काही मागं राहत नाही. राज्य सरकारने आता जरी 500 कोटीची तरतूद केलेली असली तर माझ्या मनामध्ये की येणाऱ्या पुरवणी मागण्यामध्ये त्याच्यामध्ये वाढ करायची, कारण यंदाच 250 आणि पुढच्या वर्षी 250. त्याच्याऐवजी कसं करायचं काय ते माणिकराव, रस्तोगी, आम्ही सगळे बसू आणि त्याच्यातनं मार्ग काढू. रस्तोगी, माणिकराव, तुम्ही आत्ताच त्याच्या तयारीला लागा की किती साधारण आपल्याला ॲडिशनलचे लागतील. मी तुम्हाला 30 जूनला आपलं अधिवेशन सुरू होईल त्याच्या आधी आपण एकदा बसूच की पुरवणी मागण्याची मी फायनल लिस्ट करत असताना त्यामध्ये आपण तशा पद्धतीनं काम करू. आज आपल्या देशाचा हा आराखडा वगैरे जे काही केलेला आहे आपल्या जिल्ह्याचा, आपल्या देशाची अर्थव्यवस्था आज पण कृषी आणि कृषीपूरक उद्योगांच्या आधारावरच उभी आहे. कोरोना संकटासह इतर अडचणीच्या काळात आपल्या राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राने तारलेलं मी अनुभवलं. मित्रांनो, त्यावेळेस शेतकरी बांधवांनो, मी अर्थमंत्री म्हणून पगार करताना ह्या अधिकाऱ्यांना आठवत असेल, क्लास 1 क्लास 2चे पगार मी थांबवले 1 महिना आणि 3 आणि 4चे पगार केले. का तर पैसेच नव्हते. पण त्या काळामध्ये आपला देश आणि आपण का टिकलो तर कृषी क्षेत्राने आपल्याला विकास दरामध्ये उचलून धरलं म्हणून आपण त्याच्यामध्ये टिकलो. कारण कोरोना होता त्याच्यामुळे कारखाने बंद पडले, 3 शिफ्ट बंद पडल्या, सगळंच उत्पादन त्या ठिकाणी थांबलं. पण माझा शेतकरी शेतात काम करत होता, तो त्या ठिकाणी राबत होता आणि त्याच्यातून कुठं ना कुठं धान्य पिकवत होता, भाजीपाला पिकवत होता, फळं पिकवत होता आणि लोकांना जगवण्याचं काम त्या बाबतीमध्ये करत होता. देशाच्या कृषी क्षेत्राचा आधार असणाऱ्या आपल्या बळीराजाच्या हातामध्ये खरी ताकद तेव्हाच येते जेव्हा त्यांना आधुनिक तंत्रज्ञान, हवामानासह बाजारपेठेची साथ मिळते. आणि मगाशी प्रेझेंटेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा, हवामान पण महत्त्वाचं आहे. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट, यंदाच्या वर्षी अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे 103% पाऊस पडेल म्हणून, ती एक समाधानाची बाब आहे. बाष्पीभवन वाढलंय. मगाशी पुण्यामध्ये टेम्परेचर 40च्या पुढे गेलेलं होतं. आज काही काही शहरामध्ये आपल्या महाराष्ट्रात 44च्या पुढे टेम्परेचर आहे. त्याची दुपारची उष्णता एवढी एप्रिलमध्ये, अजून तर मे जायचं आहे, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याचा विचार करून आधुनिक तंत्रज्ञान, हवामानासह बाजारपेठेची साथ, ही आम्ही दिशा कृषी उन्नतीची, ज्याला इंग्लिशमध्ये ॲग्री हॅकॅथॉन आपण म्हणतो, ह्या सगळ्या आराखड्याच्या निमित्तानं आम्ही पुढं तुमच्या घेऊन आलेलो आहे. बळीराजाचं नुसतं उत्पन्न वाढवून त्याच्यामध्ये चालणार नाही, तर त्याच्या कृषी मालाला योग्य अशा प्रकारची दर देणारी बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे. मगाशी त्याच्यामध्ये सांगितलं, पुरंदरचा होणारा एअरपोर्ट किंवा JNPT किंवा इतर काही बाबी, ह्या सगळ्याचा उपयोग आपल्याला करून घ्यावा लागणार आहे. त्याला वेळोवेळी हवामानाची अद्ययावत माहिती, तेही तंत्रज्ञान, तेही टेक्निक आम्ही विकसित करतोय आणि तोही तुम्हाला आम्ही सांगणार आहे. ॲक्युरेट म्हणजे तुम्हाला माहिती नाही, तुमच्यातले काही जण परदेशात गेल्यानंतर तुम्ही जर एखाद्या देशात गेला, इंग्लंडला, आणि आज सकाळी बाहेर पडला 9ला, तिथं सांगितलं जातं 4 वाजता पाऊस पडणार आहे. 4 वाजता बाहेर पडणारा माणूस छत्री घेऊन किंवा रेनकोट घेऊन बाहेर पडतो आणि खरंच 4 वाजता पाऊस पडतो. इतकं ॲक्युरेट त्या अंदाज आणि त्यांचं ते तंत्रज्ञान, अंदाज म्हणता येणार नाही, त्यांनी जे टेक्निक ते डेव्हलप केलेलं आहे त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. ह्याचाही आपण सगळ्यांनी विचार ह्या निमित्तानं केलेला आहे आणि आम्ही पण त्या रस्त्याने तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करतोय. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत उपयुक्त ठरू शकतो आणि जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नव्या पर्वाला त्याला तुमचा माझा कृषी सुद्धा अपवाद राहिलेलं नाही. त्यामुळं तुम्हाला मला
आपल्या कृषी विभागाला, सरकारला आपल्या सर्वांना जगाच्या बरोबरीनं चालावं लागेल. जागतिक पातळीवर विचार केला तर जगभरात शेतीच्या क्षेत्रात संशोधन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातोय. त्या तुलनेत आपल्या देशामध्ये शेतीत संशोधन तंत्रज्ञानाचा फारसा वापर होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र आता ही परिस्थिती हळूहळू बदलत आहे. शेतीसमोर दुष्काळ, पावसाची घटत जाणारं जमिनीचं क्षेत्र ही प्रमुख आव्हानं आहेत. या आव्हानावर मात करूनच आपल्याला आपल्या शेतीची उत्पादकता वाढवायची. आता एअरपोर्ट पुरंदरला होतोय, 7 गावांचा विरोध आहे. काही 1000 एकर जमीन लागती, परंतु एअरपोर्ट केल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्हालाही कळतंय की शेतकऱ्यांना आता काय सांगायचं, परंतु त्यांना आम्ही एवढा मोबदला देणार आहे की ते दुसरीकडे शेती घेऊ शकतील, असा काही ना काही मार्ग व्यवहारी काढावा लागतोय. त्याशिवाय गत्यंतर नाही. जसं धरणं करण्याच्या करता जमीन जुमला घरदारं कुणाची धरणामध्ये जातात, त्यांना आपल्याला पुनर्वसन करावं लागतं, स्थलांतर करावं लागतं, तर धरणं होतील. तर धरणं झाली तर पाणी मिळेल, पाणी मिळालं तर शेतीवाडी करता येईल. हे सगळं एकमेकावर अवलंबून असणारं हे सगळं चित्र आहे. आणि त्याच्यावर जग झपाट्याने बदलत आहे. शेती क्षेत्र सुद्धा बदलत आहे. बदलत्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या करता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सची जोड देणं आज काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना शाश्वत विकासासाठी शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यालाही आम्ही प्रोत्साहन देतोय. त्यालाही शेतीला अनुभव आणि शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर त्याचा मोठा फायदा माझ्या शेतकऱ्याला होणार आहे, ह्या क्षेत्राला होणार आहे. त्याच्यामध्ये हवामान, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे आधीच आव्हानात्मक असलेल्या कृषी क्षेत्राच्या समोर अनेक अडचणी आहेत, त्या दूर आपल्याला करायच्या आहेत. माझ्या शेतकऱ्याच्या मनामध्ये मी आता माझं जीवन संपवतोय, मी आता माझा संसार सोडून, मुलाबाळांना बायकोला सोडून मी त्या ठिकाणी आत्महत्या करतोय, ही जी काही त्याच्यामध्ये भावना येते ही अजिबात त्याच्या मनामध्ये येता कामा नये. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आहे आणि त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्याच्या कामाला आम्ही लागलेलो आहे. तुमचाही प्रतिसाद पाहिजे. तुम्ही खचू नका, तुम्ही नाउमेद होऊ नका. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. मी मगाशीच तुम्हाला सांगितलंय, मी आज अर्थमंत्री म्हणून 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. असा कुठलाही प्रसंग महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या शेतकऱ्याविरुद्ध कधीही त्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहू. पण तुम्ही तुमचा आत्मविश्वास ढळून देऊ नका, अशा प्रकारचं माझं तुम्हाला आव्हान आहे. ह्या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळं हवामान अंदाज, मातीचा पोत, पाण्याची उपलब्धता इत्यादी घटकांचा अभ्यास करून योग्य पीक निवडीचा सल्ला हा तुम्हाला मिळणार आहे. खत, कीड नाशक आणि पाणी यांचा योग्य वापर होऊन अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणावर आपल्याला टाळता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं योग्य प्रमाणात आपण कीड नियंत्रण, अचूक खत व्यवस्थापन आणि माती परीक्षण हे आपल्याला करता येणार आहे. आणि दर्जेदार उत्पादन घेतल्यास उत्पादन दर्जेदार पाहिजे. आत्ता पण ह्यांनी जे काही हे दिलंय प्रेझेंट, तुम्ही बघा, इतकं सुंदर पेरू, डाळिंब आणि केळं दिलीत. किती बघितली की खावीशी वाटतात. नाहीतर ह्याच्या आधी काय डाळिंब, काय केळी आणि त्या माश्या बसायच्या, हे हातही लावावसा वाटायचं नाही. मार्केटिंग महत्त्वाचं आहे, तसं पॅकेजिंग महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीत हे फक्त आमचं कृषी विभाग एकटं करणार नाही. आम्हाला ह्याला पणन घ्यावं लागेल जोडीला, आम्हाला ह्याच्यामध्ये सहकाराला मदतीला घ्यावं लागेल. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. हे सगळ्यांना एकत्र करण्याचं काम सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आपण फक्त जसं मगाशी सुरुवातीला आपल्या ताईंचं इथं शेतकरी म्हणून श्रीमती ताराबाई दौलत बांदल यांनी खरीप स्पर्धेत बाजरी पिकाचं 64.98 क्विंटल उत्पादन मिळून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. अशा प्रकारची आपली लाडकी बहीण देखील आहे. तिला फक्त संधी मिळाली पाहिजे, ती संधीचं सोनं करते. आणि त्याच्यामुळं प्रतिभा अडागे आमची कर्मचारी असेल, भारत बोंगाडे असेल, प्रवीण मिरके असेल किंवा महेश रुपनवर असेल,
ह्या सगळ्यांनी चांगलं काम केल्याबद्दल त्यांचं आपण कौतुक केलं, अभिनंदन केलंय. त्यांना मी सतत सांगितलं, सातत्य टिकवा, पुढे वाढलं पाहिजे, तुम्ही आणखीन लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि त्याच्यातून माझ्या जिल्ह्याचं पण आणि माझ्या राज्याचं पण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे. ह्याकरता आपण इथं पुणे जिल्ह्याच्या करता ॲग्री हॅकेथॉन करता हे बक्षिसं ठेवलेली आहेत. त्याच्यातून एक लोकांच्यामध्ये स्पर्धा लागावी ही त्याच्या पाठीमागची भावना आम्हा लोकांची आहे. शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, शॉर्ट फॉर्ममध्ये AI त्याला आपण म्हणतो, सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा गरजेचा झालेला आहे. कृषी हॅकेथॉनच्या माध्यमातून राज्यातले युवा संशोधक हे फार महत्त्वाचं आहे. स्टार्टअप्स, कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेती संबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न खाजगी क्षेत्रातील देखील तज्ज्ञांचा आणि संस्थांच्या मदतीनं शासन स्तरावर करण्यात येणार आहे. आणि या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल. त्यासाठी हे कृषी हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे एक नवकल्पक संशोधकांना संधी ह्याच्यातनं प्राप्त होणार आहे. राज्यातल्या कृषी क्षेत्राला एक नवी दिशा देण्याच्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्यासाठी ही संकल्पना आपण त्या ठिकाणी राबवतोय. आपल्या एकंदरीतच शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं हे माहिती तर आम्ही देणारच आहोत, परंतु ह्या सगळ्याच्या मध्ये त्याचं बचत कशी होईल आणि उत्पादन कसं वाढेल ह्याबद्दलचा पण आपण प्रयत्न करतोय. या आराखड्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना निर्यातक्षम पिकांचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवायचं आहे. आपल्याला सूक्ष्म सिंचन आणि कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन त्या ठिकाणी द्यायचं आहे. AI आणि IoT, ड्रोन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती क्षेत्र आपल्याला वाढवायचं आहे. सूक्ष्म प्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांची उभारणी करायची आणि प्रमुख पिकांच्या उत्पादकतेमध्ये स्थिरता आणायची. मित्रांनो, हे सगळं करत असताना काही बदल आम्ही मागे 1 रुपयामध्ये पीक विमा द्यायचं चालू केलं होतं. ती स्कीम आमची अडचणीत आलेली. त्याच्यामध्ये खूप लोकांनी आम्हाला आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर चुनाच लावला. ते नंतर आम्ही सगळं काढलंय. आम्ही आता जे तुमच्या भल्याचं असेल ते करणार आहोत आणि त्याकरता आमची मुख्यमंत्र्यांची, माणिकरावची, एकनाथराव शिंदे, मी, रस्तोगी आम्ही सगळी एक मीटिंग घेतलेली आहे. त्यामध्ये नवीन काही कल्पना, काही चांगला कार्यक्रम आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि त्याच्यातनं तुम्हाला प्रोत्साहनपर देखील आम्ही काही गोष्टी करणार आहोत. ते एकदा आमचा कॅबिनेट निर्णय होऊ द्या. कॅबिनेटला काहीतरी आता लवकरच आपला तो विषय येईल. तो आल्यावर मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगेन. महाराष्ट्राला आम्ही सांगू, काय अंधारात तुम्हाला ठेवायचं काही कारण नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. हा जो आराखडा आहे तो आपल्या शेतकऱ्यांच्या भवितव्याचा आहे, तुमच्या समृद्धीचा आहे, जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा आहे. या आराखड्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या विशिष्ट भागात विशिष्ट पिकांचं क्लस्टर पद्धतीनं लागवडीला चालना देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड तालुक्यात आपण केळीचं क्लस्टर करतोय. पुरंदर तालुक्यात अंजिराचं क्लस्टर करतोय. भीमाशंकर परिसरामध्ये स्ट्रॉबेरी, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात आंबा, बारामती तालुक्यात जिरायत भागात बारामती, इंदापूर, दौंड ह्याचा जो जिरायत भाग आहे तिथं पण सूर्यफूल आणि करडईचं क्लस्टर विकसित करतोय आणि याला प्रक्रिया उद्योगाची जोड देऊन त्याला थेट निर्यातीशी जोडलं जाणार आहे. जास्त क्वांटिटी असली की या गोष्टी करता येतात, वेगवेगळ्या बाबी राबवता येतात. उद्या जर राज्य सरकारकडनं आणखीन कुठला प्रोजेक्ट तिथे घ्यायचा असेल तर त्यामध्ये देखील आम्ही पुढाकार घेऊ शकतो. त्याच्यामध्ये एखाद्या प्रोजेक्टला VGF त्याच्यामध्ये द्यायचा असेल तरी राज्य सरकार त्याच्यामध्ये देईल, काही काळजी करू नका. यामध्ये एकंदरीतच हे सर्व उपक्रम केवळ शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीच्या करता नाही तर त्यांच्या कृषी मालाची प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून मूल्यवर्धन करण्यासाठी आहे
आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला माल साता समुद्राच्या पलीकडे निर्यात झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालं पाहिजे, म्हणजेच एका अर्थाने शेतीला व्यवसायाचा दर्जा देण्याचा हा प्रयत्न आहे। मगाशी कोणीतरी बोलत असताना त्या गोष्टीचा उल्लेख केला। याचबरोबर जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादन कंपन्यांचा सहभाग आपल्याला वाढवायचा आहे, स्थानिक नेतृत्व तयार करायचं आहे आणि शेतकऱ्यांचं आर्थिक स्वावलंबन साधणं हे ह्या आपल्या ॲग्री हॅकेथॉन आराखड्याचं मोठं वैशिष्ट्य असणार आहे। शेती हा आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे। या आत्म्याला समृद्ध आणि समर्थ करणं, बळीराजाची उन्नती साधणं हीच आपल्या महायुतीच्या सरकारची प्राथमिकता आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही नियोजन पहिल्या दिवसापासून केलंय। आम्हाला आता 100 दिवसच झालेले आहेत। आम्ही सतत ह्या कामाकरता बसणार। तुम्हाला कुठं अडचण आली तर केव्हाही हक्काने सांगा। वेगवेगळ्या गोष्टी आपण तुमच्याकरता केल्यात। आत्ता पण तुम्ही पाहिलं की सेवादूत ॲपचं किंवा व्हॉट्सॲपचं विमोचन किंवा QR कोडचं विमोचन, विविध संस्थांच्या बरोबर सामंजस्य करार, हे सगळं शेतकऱ्यांच्या करता, तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या करता, तुमचा खर्च कमी करण्याच्या करता, क्वालिटीचा माल हा तुम्हाला कसा जगाच्या बाजारपेठेमध्ये पाठवता येईल देशासहित, हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। आणि म्हणून आमची ती प्राथमिकता आहे, शेती समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर देश प्रगत, या तत्वावर विश्वास ठेवून आम्ही पुढे जायचं ठरवलेलं आहे। दिशा कृषी उन्नतीची 2021 हा कार्यक्रम म्हणजे आपल्या कृषी क्षेत्राच्या नव्या दिशेची सुरुवात आहे। या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचा विश्वास, माझ्या पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सहभाग आणि सहकार्य हे हवं आहे। दिशा कृषी उन्नतीची 2029 उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मी जिल्हा प्रशासनाला, मग डुडी असतील, आमचे कृषी ॲग्रिकल्चरची सगळी टीम असेल, जिल्हाधिकाऱ्यांची सगळी टीम असेल, आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची टीम असेल, ह्या सगळ्याच सहकाऱ्यांना आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। यानंतर